गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजपासून बेसिकली आम्ही कर्नाटका एक्सप्लोर करतो आहे. सो आज आमचं ऑफिशियली एक्सप्लोर करायचा फर्स्ट डे आहे. सो तुम्ही बघू शकता आम्ही छान असे रेडी झालो आहोत, कारण की आज आम्हाला जायचं आहे पहिले मुरुडेश्वर मंदिरला. सो आता आमचं छान ब्रेकफास्ट झाला, फ्रेश झालो आहे आणि आता वाजले आहेत ऑलमोस्ट 8:45. सो आजचं आमचं फर्स्ट डेस्टिनेशन आहे मुरुडेश्वर मंदिर आणि मग त्यानंतर बाकी होनावरचं साईट सीइंग करू. हां, सो आज आम्ही होनावरला स्टे केलं आहे. सो होनावरच्या आजूबाजूला जे आहे ते आज आम्ही कवर करणार आहोत. सो चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत मुरुडेश्वर मंदिरला. मुरुडेश्वर कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड या जिल्ह्यात मुरुडेश्वर हे गाव आहे. होनावर पासून सुमारे 26 किलोमीटर अंतर असून अर्ध्या तासात आपण मुरुडेश्वरला पोहोचतो. जातानाचा रस्ता खूप सुंदर आहे. शरावती नदीचा विहंगमय नजारा आपल्याला अनुभवता येतो. मुरुडेश्वर मध्ये पोहोचल्यावर भव्य अशी भगवान शिवाची मूर्ती आपल्याला पाहण्यात येते. ही मूर्ती 123 फूट उंचीची आहे, जी खूप दूरवरून सुद्धा आपल्याला दिसते. जगामध्ये सेकंड हायेस्ट शिवा स्टॅच्यू म्हणून हे प्रसिद्ध आहे. पार्किंगसाठी बरीच अशी मोठी जागा आहे. खाली गाडी पार्क करून आपण शिवमूर्ती पाहायला वर येऊ शकतो. मुरुडेश्वरची अशी आख्या आहे की लंकेचा राजा रावण आत्मलिंग प्राप्त करून अमरत्व मिळवण्यासाठी शिवाची मनोकामना करत असतो. शेवटी भगवान शिव प्रसन्न होतात आणि रावणाला आत्मलिंग देतात आणि अशी अट घालतात की लंकेपर्यंत हे लिंग खाली ठेवू नये. वाटेमध्ये काही कारणास्तव रावणाने ते आत्मलिंग एका बालकाला म्हणजेच गणेशाला दिले आणि त्याला खाली न ठेवायला सांगितले. गणेशाने काही वेळाने लिंग खाली ठेवले. रावणाने लिंग उपटून नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे काही तुकडे इतरत्र विखुरले आणि आत्मलिंगाचे झाकलेले कापड कृदेश्वर या ठिकाणी फेकण्यात आले. म्हणून आता त्या ठिकाणाला मुरुडेश्वर असे नाव ठेवण्यात आलेले आहे. मंदिराजवळ एका गुफेमध्ये ही माहिती खूप सुंदर अशी प्रदर्शित केलेली आहे. केवची एंट्री फी 20 रुपीज पर ॲडल्ट आणि 10 रुपये पर चिल्ड्रन अशी आहे. भगवान शिवाच्या मूर्तीसमोरच भव्य असा महाकाय नंदी आपल्याला दिसून येतो. मुरुडेश्वरचे चोहूकडून दर्शन घेण्यासाठी गोपुरम हे 18 मजली बांधकाम केलेले आहे. वर जाण्यासाठी मोठी अशी प्रशस्त लिफ्ट आहे आणि वर गेलं की चारी साईडनी खूप सुंदर असा अथांग निळाशार समुद्र तिन्ही साईडनी वेढलेला आणि एका साईडला भव्य अशी भगवान शिवाची मूर्ती आपलं लक्ष वेधून घेतं. पूर्ण मुरुडेश्वर गावाचं या गोपुरमहून आपल्याला दर्शन घेता येतं. खूप सुंदर विहंगमय नजारे चारी साईडनी आपल्याला दिसतात. आम्ही ख्रिसमस वीक मध्ये गोकर्णा मुरुडेश्वरला गेलो होतो, त्यामुळे आम्हाला सगळीकडे खूप गर्दी मिळाली. त्यामुळे तुम्ही पीक सीझन अवॉइड करून तुमचा ट्रॅव्हल प्लॅन करू शकता. मुरुडेश्वर तुम्ही दोन्ही टायमिंग्सला बघू शकता. मॉर्निंगला लवकर जाऊन मस्त भगवान शिवाचं दर्शन घेऊन गोपुरम मध्ये पूर्ण मुरुडेश्वरचा नजारा छान अनुभवता येतो आणि संध्याकाळी 7 वाजता गोपुरमला लाईट शो होतो. गोपुरमच्या बाजूलाच श्री महाबळेश्वराचं छान मंदिर आहे. मुरुडेश्वर मध्ये छान दर्शन झालं आणि रिटर्न जाताना आपल्याला इडिगुंजी गाव लागतं, जिथे गणपतीचं खूप प्राचीन असं 1,500 वर्ष जुने खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला व्हिडिओची परवानगी नसल्यामुळे आम्ही व्हिडिओ काही काढले नाही, पण मंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे. मंदिराचा टायमिंग सकाळी 6 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते 8:30 पर्यंत. मंदिराच्या आजूबाजूला बरेच असे छोटे मोठे स्टॉल्स आहेत आणि जिथे एक आकर्षित गोष्ट मला दिसली की खूप सुंदर हँड प्रिंटेड असलेल्या आकर्षक गोष्टी ज्या दारावर मध्ये लावतात त्या इथे दिसून येत होत्या. खूप सुंदर कलाकृती होत्या आणि कधी तुम्ही आलात तर नक्कीच मुरुडेश्वरला जाताना किंवा येताना इडिगुंजी गणेश टेम्पलला नक्की भेट द्या. खूप सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. मुरुडेश्वर टेम्पल आणि इडिगुंजी टेम्पल हे होनावर पासून जवळच आहे. गोकर्णामधलं सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे श्री महाबळेश्वर मंदिर. मुख्य मंदिराच्या 400 मीटर आधीच आपल्याला पार्किंगची खूप मोठी जागा दिसते. पार्किंग करून आपण पायी पायी चालत मंदिरापर्यंत पोहोचतो. महाबळेश्वर मंदिरामध्ये पण सकाळी लवकर गेला तर दर्शन छान होतं. गर्दीमुळे आम्हाला 2 तास दर्शनाला लागले.
महाबळेश्वर मंदिराआधी श्री महागणपतीचं मंदिर आहे आणि त्यानंतर आपण महाबळेश्वर मंदिरामध्ये जाऊन छान दर्शन घेऊ शकतो. मंदिरामध्ये स्ट्रिक्टली आपले भारतीय कपडे परिधान करावे लागतात. पुरुषांना कंपल्सरी लुंगी नेसावी लागते. मंदिराच्या बाहेर दुकानांमध्ये लुंगी आपण खरेदी करू शकतो. मंदिरचा टायमिंग सकाळी 6 ते दुपारी 12:30 पर्यंत आणि त्यानंतर संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत असतो. तुम्ही पण गोकर्णाची ट्रिप प्लॅन करत असाल तर नक्की या 3 मंदिरांना व्हिजिट करा. खूप सुंदर असं त्यांचं वैशिष्ट्य आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स यूज करून तुमची ट्रिप नक्की छान होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आयुष्य खूप सुंदर आहे. हसत राहा, मजेत राहा.